नमस्कार, मी जयश्री बोलते वार्ता.in वरून. आजची बातमी सांगताना खरंच शब्द कमी पडतात. महाराष्ट्राच्या राजकारणातील एक मोठा धक्का देणारी बातमी समोर आली आहे. अजित पवारचा अकाली अस्त. उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचं अपघाती निधन झाल्याची धक्कादायक बातमी समोर आली आहे. ही बातमी ऐकताच संपूर्ण महाराष्ट्रात शोककळा पसरली आहे. अजितदादा पवार हे नाव महाराष्ट्राने नेहमीच कणखर नेतृत्व, शिस्त आणि कामाची गती यासाठी ओळखलं. राजकारणात अनेक नेते असतात, पण काही व्यक्तींच्या उपस्थितीनेच वातावरण बदलतं. आणि दादा त्या व्यक्तींमध्ये होते. त्यांच्याबद्दल एक वाक्य सतत लोक बोलायचे, शब्दाचा पक्का, कामात वाघ. कारण दादा बोलायचे कमी, पण निर्णय ठोस असायचे. फाईलवर सही असो की विकासकामाचा निर्णय, ते वेळ न घालवता काम पूर्ण करण्यावर भर द्यायचे. आज ही बातमी ऐकल्यानंतर अनेक कार्यकर्ते अक्षरशः सुन्न झाले आहेत. काही लोकांना अजूनही विश्वास बसत नाहीये. दादा म्हणजे पहाटे सुरू होणारा दिवस आणि रात्री उशिरापर्यंत चालणारा कामाचा प्रवास. बारामतीपासून मंत्रालयापर्यंत त्यांनी आपला ठसा ठामपणे उमटवला. त्यांचा बोलण्याचा अंदाज सडेतोड होता, पण त्यामागे एकच गोष्ट होती: महाराष्ट्राचं काम थांबता कामा नये. ईश्वर त्यांच्या आत्म्यास चिरशांती देवो. आणि पवार कुटुंबासह सर्व कार्यकर्त्यांना हे दुःख सहन करण्याची शक्ती देवो, हीच प्रार्थना. मी जयश्री, वार्ता.